हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज मी काही तुमच्याबरोबर टिप्स शेअर करणार आहे, जे जेवण आपलं लवकर होण्यासाठी काही युजफुल टिप्स शेअर करणार आहे. तर आपली पहिली टिप आहे, आपण उद्या डब्याला, भाजीला वगैरे नाश्त्याला काय बनवणार आदल्या रात्रीच ठरवून ठेवा, किंवा आपल्या फ्रीजमध्ये कोणत्या भाज्या आहेत ते अगोदरच ठरवून ठेवा. म्हणजे सकाळी कोणत्याही घाई होणार नाही आणि काय बनवू हा टेन्शन पण येणार नाही, किंवा मेनू कार्ड आपण बनवू शकतो. म्हणजे सेकंड टिप आपली अशी आहे की मेथी, पालक, मटर अशा ज्या भाज्या असतात त्या आपण पहिले साफ करून ठेवू शकतात. म्हणजे सकाळी आपल्याला बनवण्यासाठी पटकन धुवून ते आपण कापून यूज करू शकतो. अशा भाज्या या 4-5 दिवस आपण राहू शकतात. त्याच्यामुळं आपण पहिलेच साफ करून ठेवू शकतात. तिसरी आपली टिप आहे, कडधान्य आपण मोड आणून डब्यात भरून ठेवू शकता. म्हणजे पटकन जर कधी आपल्याला काही भाजीला नाही आपल्या लक्षात आलं तर पटकन डब्यासाठी पटकन कडधान्यांची भाजी वगैरे आपण बनवू शकता, किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या म्हणून ते कडधान्य आपण मोड आणून असे की 4-5 दिवस तरी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तसेच आपल्याला आलं लसूण पेस्ट, सुकं खोबरं किसून, शेंगदाणे कूट या पद्धतीच्या जर आपण सगळं डब्यामध्ये बनवून ठेवलं असेल फ्रीजमध्ये, तर आपल्याला सकाळी डबा बनवताना टेन्शन नसतं. त्याच्यामुळे पटकन भाजीमध्ये वगैरे आपल्याला टाकू शकतात व आपण पटकन भाजी रेडी करू शकतो. तर चपाती पीठ मळून ठेवायचं आहे. पहिले चपाती भाजी वगैरे बनवायच्या अगोदर पीठ मळून ठेवा. कोणत्या भाकरी करायचे, चपाती पीठ मळून ठेवा. म्हणजे कसं ते पीठ मुरतं पण चांगलं आणि फुगतं पण. मग त्याच्यानंतर आपण भाजी घालू शकतो. नंतर आपण सकाळी कंटाळा येतो पटकन भाजी, कांदा, टोमॅटो इथे एक छोटा चॉपर आपण हँडमेड किंवा इलेक्ट्रिक असं आणून ठेवा. हे कसं कांदा, टोमॅटो पटकन कापता येते. रात्री कापण्यापेक्षा सकाळी फ्रेश कापून आपण भाजीत टाकलेलं ते कधी पण चालेल. त्यासाठी एक छोटा चॉपर आपण यूज करू शकता. तसेच भाजी कापताना साईडला कशी एक छोटी प्लेट ठेवून द्या. म्हणजे कोणताही कचरा असेल, कांदा, टोमॅटो किंवा कोणत्याही भाजीचा वगैरे कचरा असेल, मिरचीची देठं वगैरे, ती त्या प्लेटमध्ये आपल्याला लागतात. म्हणजे पसारा होणार नाही आणि ती प्लेट आपण लगेच कचरा डस्टबिनमध्ये आपण कचरा तो टाकू शकतो आणि आपला वेळ पण वाचेल. नंतर जेवण बनवताना चपातीचं पीठ मळून ठेवल्याच्या नंतर आपण भाजी आणि नाश्त्यासाठी जे लागणार आहे ते आपण सगळं बनवून घेऊया. म्हणजे तोपर्यंत पीठ चांगलं मळतं आणि मग बाकीची कामं आपली पटापटा होतात. जी भाजी वगैरे होईपर्यंत आपण नंतर चपात्या बनवू शकतो. नंतर किंवा चपाती किंवा भाकरी चाळणीवर किंवा असं एखाद्या स्टँडवर काढल्यावर जी वाफ निघून जाते. म्हणजे ती सॉफ्ट नाही होत, ती पाणी लागून अशी चिपचिपी होत नाही. त्यासाठी एका स्टँडवर किंवा चाळणीवर आपण त्या चपात्या काढल्या आणि नंतर डब्यात भरून ठेवल्या तरी ते चांगल्या राहू शकतात. जर कांदा टोमॅटोच्या कधी कधी आपल्याला चॉप करायला कंटाळा येतो, किंवा जर चॉपर नसेल तर तुम्ही किसून घेऊ शकता. कांदा टोमॅटो मस्त बारीक किसणीने किसून घ्या. म्हणजे तिची पेस्ट जर भाजीत टाकली तीच टेस्ट येईल आणि तीच चांगली आपली मस्त होऊन जाईल. जर या टिप्स आवडल्या असेल, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.